पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची कैलासवासी रावी बीडे मूकबधीर शाळेत सदिच्छा भेट. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी पदवीधर संवाद मेळावा व शाळा सदिच्छा भेटीच्या निमित्ताने अपंग पुनर्वसन संस्था संचलित कैलासवासी रावी भिडे मूकबधीर शाळेस सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेतील कर्णबधीर विद्यार्थिनींनी लेझिमच्या तालावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. हलगी वादनाच्या साथीने विद्यार्थिनींनी आकर्षक लेझिम सादरीकरण केले. त्यानंतर कर्णबधीर विद्यार्थिनींनी सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत सादर केले. पालकमंत्री पाटील यांनी नव्याने बांधण्यात आलेल्या वसतिगृहाची पाहणी केली. तसेच शाळेतील विविध वर्गांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सहसचिव निरंजन आवटी यांनी केले. यावेळी त्यांनी संस्थेची वाटचाल तसेच आवटी कुटुंबियांचे संस्थेच्या कार्यातील योगदान याबाबत माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष नुरुल अमीन भोकरे यांच्या हस्ते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेला देणगी दिल्याबद्दल देणगीदार शरद प्रभाकर दीक्षित यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेतील कला शिक्षक राजाराम ऐवारे यांनी साकारलेले तैलचित्र पालकमंत्र्यांना भेट देण्यात आले. तसेच कला शिक्षक आणि विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या पालकमंत्र्यांना बांधण्यात आल्या. यावेळी मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील सुखदा संस्थेच्या कार्याचा उल्लेख करून अपंग पुनर्वसन संस्थेची वाटचाल समाधानकारक असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने संस्था चांगले कार्य करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. संस्थेला भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे सचिव सुरेश बापू आवटी यांनी केले. यावेळी खासदार विशालदादा पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, महापौर धीरज सूर्यवंशी, भाजपा नेते शेखर इनामदार, मकरंद भाऊ देशपांडे, नगरसेवक गणेश माळी, दयानंद खोत, नितेश कांबळे, मोहन वाटवे, विद्याताई नलवडे, अपर्णा शेटे, प्रकाश पाटील, सागर खोत, सनी धोत्रे, बाबासाहेब आळतेकर, सचिन जाधव, पंकज मेहत्रे, किशोर जमादार यांच्यासह चाटे क्लासचे प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव, श्री नायकवडी, अपंग पुनर्वसन संस्थेचे उपाध्यक्ष संदीप आवटी, खजिनदार सुनील मोतुगडे, सदस्या बेबीताई पाटील, महेश पाटील, रमाकांत आवटी, नितीन आवटी, सुनीता नरोटे, सुनीता कोकाटे, सुजाता रक्तवान, ब्राईट इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका माधुरी खाजबिया, भिडे मूकबधीर शाळेचे मुख्याध्यापक दिनेश गडवीर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत जोशी यांनी केले. ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, मिरज. विद्यार्थी सरकारकडे अनुदान न मागता घेता येत असतील तर काय झालं आकाश तुम्ही किती घरचा बाकी आले पण ठीक आहे. कायदेशीर चौकशी करा की आपल्याला इंटेक पेक्षा जास्त मुलं घेता येतात का, अनुदान नाही मिळालं तरी चालेल. कारण आता वेगवेगळ्या काल आपण एक मोठं शिबिर केले. ज्यांना हात नाही, पाय नाही, त्यांना कृत्रिम हातपाय देण्याची एक मोठी यंत्रणा जयपूर खूप नावाने तयार झाली आणि इतका परफेक्ट फिटिंग असतं की पत्र पुन्हा एकदा मूळ जीवन सुरू होतं. तरी काल ज्यांना असं कृत्रिम हात आणि पाय हवाय त्याची मेजरमेंट घेण्याचा कार्यक्रम केला. आमच्या यादवामध्ये 220 जणांनी त्याला मागवले. आता एक 2-3 वेळ लागतात. तसं पुण्याला एक कारखाना आता सुरू झालाय, त्याच्यामध्ये ते हात पाय परफेक्ट सुरू तयार होतो. त्याला असं वाटलं की ते मला म्हणते की त्या बापू घेणार तुम्ही या लावताना घेणार, कारण ते जेव्हा लावले जातात त्याचा आनंद काही वेगळा होतो की त्याला त्याच्या चेहऱ्यावर आनंद होतो, आपल्याला त्याचा आनंद मिळतो. 2-3 महिन्यात तयार होतो. अशी समाजामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची व्यंग असणारी, दुःख असणारी काही लाख म्हणजे 1 कोटी तरी लोक आहेत. मुलं एक आलं, अपंग एक आलं, प्रतिबंध एक आलं, एकल आलं. सगळे एकलवरून खूप काम होतं. एकल म्हणजे काय, तर ज्या महिलेचा नवरा गेला तरी आहे, नाहीतर नाहीतर आहे पण काही कळत नाही, दारू घेतो,
निष्क्रिय आहे, पण ती मात्र जिंकण्या घर करतो. त्याला म्हणतात एकच. तर मी गेले काही महिने यावर काम करता करता आमच्या मतदारसंघामध्ये घर टू घर जेव्हा सर्वे केला तर 950 एकर जागा की ज्या व्यक्तीने आपला मुलाबाळांचं करताय, सासूचं करताय, स्वतःच्या